परिवर्तन या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णामाई नर्सिंग होम। परिपूर्ण आरोग्य सेवा। आरोग्याच्या परिपूर्णतेसाठी हवा असतं सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल। त्यासाठी पर्याय एकच, कृष्णामाई नर्सिंग होम। टेस्ट ट्यूब बेबी, सोनोग्राफी आणि एंडोस्कोपी सेंटर, वंध्यत्व निवारण केंद्र, दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्व शस्त्रक्रियांची सोय, प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी, बाळंतपण, कुटुंब नियोजन, कॅन्सर निदान, कॉलोपोस्कोची सुविधा, अल्ट्रासोनोग्राफी, कलर डॉपलर, बीसीजी, रक्त, लघवी तपासणी सुविधेसह 24 तास सेवा, IVF लॅब, CO2 इन्क्युबेटर, ICSI मशीन लॅमिनर फ्लो, एम्ब्रियो क्रायो प्रिझर्वेशन युनिट, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपी, IOI लॅबनं परिपूर्ण। सोलापुरातील आरोग्यवर्धक हॉस्पिटल कृष्णामाई नर्सिंग होम, किल्ला बागेजवळ, मुरारजी पेठ, सोलापूर। मित्रांनो, परिवर्तन या कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपल्या या परिवर्तन कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत घेणार आहोत विनायकजी टेंभुर्णेकर यांची। हे BMS चे डॉक्टर आहेत, नियमाचे अध्यक्ष आहेत आणि ते नियमाबद्दल आपल्याला काय माहिती देतील, ते BMS आणि MBBS आपल्याला काय माहिती देतील। तर थोड्याच वेळाने आपण ती मुलाखत चालू करणार आहोत। तोपर्यंत काही लोक हे पुढे येत आहेत आणि आपल्या परिवर्तनाला हार्दिक शुभेच्छा देत आहेत, आपल्या सोलापूर स्मार्ट सिटीला हार्दिक शुभेच्छा देत आहेत। बघूया आपण काही जाहिराती थोड्या वेळातच आपण चालू करू परिवर्तन। मी डॉक्टर माधुरी दबडे, अध्यक्ष सोलापूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना। माझ्यातर्फे आणि आमचे हॉस्पिटल कृष्णामाई हॉस्पिटल व स्टाफ यांच्यातर्फे सोलापूर स्मार्ट सिटी उपक्रमासाठी शुभेच्छा देते। हा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि सोलापूर सिटी ही स्मार्ट सिटी व्हावी यासाठी मी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। स्मार्ट सिटी सोलापूर स्मार्ट सिटी होणार आहे, त्याच्याबद्दल आमच्याकडून अर्जुन टेलर यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा। आणि सोलापूरचा विकास व्हावा यामध्ये आम्हाला खूपच आनंद वाटेल, परंतु सोलापूर स्मार्ट कसं होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। सोलापूरचा विकास कसा होणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोलापूरच्या लोकांनी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सोलापूर विकास होण्यासाठी सगळ्यांची जर समजा मानसिकता सोलापूर डेव्हलप होण्यासाठी जर होत असेल तर नक्की सोलापूरचा विकास होऊ शकतो। नमस्कार, मी डॉक्टर साखरे। स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा। सोलापूरकरांच्या गायधारकांचे मार्ग न्यायमार्गाने सुटावेत ही विनंती। सोलापूरमध्ये रोडोराकू लेसर थेरपी आणून मी परिवर्तनमध्ये सहभागी झालो आहे। धन्यवाद। लक्ष्मीकांत देवतराज टेलरतर्फे स्मार्ट सिटीना हार्दिक शुभेच्छा। मी व आमचे कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। स्मार्ट सिटी लवकर लवकर तयार व्हावी ही आमची मागणी आहे। स्मार्ट सिटी लवकर लवकर व्हावी व भारतातली नंबर 1 व्हावी ही सिद्धरामेश्वराचरणी प्रार्थना। मी शर्मा स्वीटतर्फे सोलापूर स्मार्ट सिटीसाठी जो परिवर्तनने कार्यक्रम करायचा आयोजित केला आहे यासाठी आमचे शुभेच्छा।
आणि सोलापूर स्मार्ट सिटी हा लवकरात लवकर स्मार्ट सिटीमध्ये बदलावं ह्यासाठी आमच्या शर्मा स्वीटतर्फे हार्दिक शुभेच्छा असतील. परिवर्तन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपल्या परिवर्तन या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर आलेले आहेत. त्यांना आज आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. ते निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ते आज आपल्याला निमा संघटनेबद्दल माहिती देतील. BMSचे काही डॉक्टर्स असतात त्यांच्याबद्दल माहिती देतील. MBBSचे डॉक्टर्स आहेत त्याच्याबद्दल माहिती देतील. तर टेंभुर्णीकर साहेब नमस्कार. नमस्कार आणि आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. सर, आता सर्वात प्रथम म्हणजे निमा संघटना म्हणजे काय? ॲक्च्युली निमा संघटना म्हणजे याचा लॉंग फॉर्म जो आहे तो नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन. इंटिग्रेशन म्हणजे मिश्र चिकित्सा पद्धतीचा पुरस्कार करणारे आम्ही लोक आहोत. बेसिकली आम्ही आयुर्वेद अथवा युनानी ग्रॅज्युएट्स असून आमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आम्ही मिश्र चिकित्सा पद्धती म्हणजे आयुर्वेद ॲलोपॅथी याचा समन्वयाने वापर चिकित्सेमध्ये करणारे आणि याचा पुरस्कार करणारे आम्ही लोक असून संपूर्ण देशभरामध्ये आमचे प्रचंड मोठ्या संख्येने शाखाही आहेत आणि 7-7.5 लाख डॉक्टर्सही आमचे निमा संघटनेचे सदस्य आहेत. आता सर, याची स्थापना कधी झाली? निमा संघटनेची स्थापना ही खूप जुनी ॲक्च्युली 13 एप्रिल 1948 या दिवशी कलकत्ता इथं या संघटनेची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत निमा संघटना अतिशय वेगानं वाढतेही आहे आणि कामही करते. ह्याचा उद्देश काय आहे? उद्देश म्हणजे आमचे जे डॉक्टर्स आहेत, कुठल्याही संघटनेचा उद्देश असा असतो की आपले जे सभासद असतात किंवा आपले जे डॉक्टर्स असतात यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही तर लढतोच आहे. त्याचबरोबर आमच्या लोकांचं ज्ञान जे आहे ते अप टू डेट असावं यासाठी आम्ही काम करतो आहे. आणि तिहेरी पातळीवर काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही असं करतो आहे की सामान्य माणसापर्यंत आरोग्य व्यवस्था जी आहे, आरोग्य सेवा जी आहे ती व्यवस्थितरित्या पोचावी यासाठी आम्ही कार्यरत असून लोकसेवेच्या अनेक कार्यक्रम आमच्या संघटनेच्या माध्यमातून राबवले केले जातात. सर, BMS आणि MBBS असे 2 प्रकारचे डॉक्टर्स असतात. तर BMS मध्ये आणि MBBS मध्ये फरक काय आहे? नाही, ॲक्च्युली BMS आणि MBBS असे 2च प्रकारचे डॉक्टर्स नाही आहेत. BMS म्हणजे आयुर्वेदाचे ग्रॅज्युएट्स जे आहेत ते आहेत. त्याचबरोबर BUMS युनानीचं डिग्री घेणारे डॉक्टर्स आहेत. BHMS म्हणजे होमिओपॅथीचे डिग्री घेऊन होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे लोक. त्याचबरोबर MBBS जे ॲलोपॅथी प्युअर आयुर्वेद ॲलोपॅथीचं काम करणारे प्रॅक्टिस करणारेही लोक आहेत. अशा पद्धतीचे संपूर्ण भारत देशामध्ये विविध पॅथींच्या माध्यमातून आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे असे डॉक्टर्स संपूर्ण भारतभर आहेत. अच्छा, आता BAMS याचं फुल फॉर्म काय आहे? बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा हा ॲक्च्युली त्याचा फुल फॉर्म आहे. हां. आणि BUMSचा? बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. अच्छा. आता ह्याच्यामध्ये सर जो BMSचा डॉक्टर असतो त्याला सर्जरी तो करू शकतो चांगली व्यवस्थित? बिलकुल करू शकतो. ॲक्च्युली आमच्यामध्ये नुसतं हा गैरसमज सगळीकडे असा आहे की आयुर्वेदाचे ग्रॅज्युएट्स हे आयुर्वेदशिवाय काहीच प्रॅक्टिस करू शकत नाही. परंतु आमचा जर सिलेबस पाहिला तर तो सिलेबस संपूर्ण सेल्फ सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदाबरोबरच ॲलोपॅथीचंही ज्ञान आमचे लोक घेतात. तर सिलेबसमध्ये पूर्ण अंतर्भाव त्याचा केला आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस जसे MBBS नंतरचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत तसे आमच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. यामध्ये मेडिसिनचे कोर्सेस आहेत ज्याला MD आयुर्वेद, MS मास्टर ऑफ शल्य किंवा सर्जरी MS याच्या अंतर्गत जे डॉक्टर्स होतात ते सर्जरीज करू शकतात. आमच्याकडे ऑप्थॅमचे डॉक्टर्स आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन्स करू शकतात. आमच्याकडं ॲनोरेक्टल सर्जरीज ज्याला म्हणतात की पाईल्स फिस्चुला किंवा अशा पद्धतीचं हे करू शकतात. आमच्याकडे गायनॅकॉलॉजीचे MD गायनॅक हा आयुर्वेदानंतरचा BMS नंतरचा कोर्स आहे. त्याच्या माध्यमातून ते गायनेकचे सर्जरी सिझेरियन सेक्शन असेल किंवा बाकीचे गायनेकचे संबंधित ऑपरेशन हे सगळे ऑपरेशन्स आमचे लोक अतिशय व्यवस्थितपणे करू शकतात आणि संपूर्ण भारतभर आता ते त्या पद्धतीची सेवा देत आहेत. आता जो खेड्यापाड्यांचा भाग आहे या भागामध्ये मॅक्झिमम आपण बघतो की BMS डॉक्टर जास्त काम करतात आणि MBBSची संख्या फार कमी आहे. म्हणजे आता सध्या जर आपण बघितलं तर देशाला किती डॉक्टर्सची गरज आहे आणि आता किती डॉक्टर्स आता आपल्याकडे आहेत? अतिशय चांगला प्रश्न सर आपण या ठिकाणी मांडलेला आहे.
ॲक्च्युली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जी जागतिक आरोग्य संघटना आहे यांनी एक रेशो दिलेला आहे की 400 जनतेच्या मागे एक डॉक्टर अपेक्षित आहे त्यांना. तर आत्ताच्या घडीला भारतात हे प्रमाण जे आहे ते 1700 लोकसंख्येच्या मागे एक डॉक्टर असं आहे. अतिशय व्यस्त आहे. परंतु हे असं काय? कारण आज MBBSच्या पुढचे व्यतिरिक्त जे कोणी डॉक्टर्स आहेत त्यांना डॉक्टर ह्या कॅटेगरीमध्ये मोजलं जात नाही अजूनही, हे सर्व प्रकारची सेवा देऊन सुद्धा. त्यामुळे हे एकाला 1700 अशी संख्या आहे. परंतु आज होमिओपॅथी असतील, आयुर्वेद असतील आणि ॲलोपॅथी असतील, MBBS, BMS, BHMS, BOMS या सगळ्यांचं जर एकत्रीकरण केलं आणि ही आरोग्य सेवा जर आपण गृहीत धरली तर एका डॉक्टरच्या मागे 700 साधारणपणे WHO जवळपासचा रेशो आपण अचीव्ह करू शकतो. बरोबर. आणि सर्वांसाठी आरोग्य 2020 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य अशा पद्धतीचं एक लक्ष घेऊन आपण पुढे निघालो आहे. हे लक्ष जर साध्य करायचं असेल तर समन्वयाने चिकित्सा केली पाहिजे आणि संपूर्ण देशभरातील सगळ्या डॉक्टर्सना यामध्ये मोजलं गेलं पाहिजे असे मला या ठिकाणी आग्रहाने नमूद करावं असं वाटतं. आता BMS जे डॉक्टर्स आहेत ना त्यांना MBBS दर्जा दिला जातोय का सध्या? नाही, दुर्दैवाने कसं आहे की आपलं हे शास्त्र भारतीय शास्त्र असून सुद्धा याला राजाश्रय म्हणावा तसा नाही आहे. आणि आज जर सिलेबस पाहिला तर अतिशय कॉम्पिटंट सिलेबस असून सुद्धा आम्हाला मोजलं जात नाही. संपूर्ण देशाची जी आरोग्यविषयक गरज आहे ती खरं म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आमचे डॉक्टर्स हे त्यांच्या समर्थ खांद्यावर त्यांनी ती जबाबदारी पेललेली आहे. आज मगाशी आपण उल्लेख केला की खेड्यापाड्यामध्ये BMS डॉक्टर्स आहेत, MBBS डॉक्टर्स जात नाहीत. आज खेड्यापाड्यातलीच अशी हे नाही आहे. तर हे जे साधारणपणे प्रमाण आहे संपूर्ण देशभरामध्ये शहर असू दे, जिल्हा असू दे किंवा खेडे असू देत, या ठिकाणी सगळीकडे असंच आहे. आज सोलापूरसारखं मेगा सिटी या सोलापूरच्या शहरामध्ये जर MBBS जनरल प्रॅक्टिस करणारे फॅमिली डॉक्टर जर बघितले तर ते साधारणपणे 17 ते 20 नावं सांगू शकतो या ठिकाणी. एवढे 17 ते 20 डॉक्टर्सच जनरल प्रॅक्टिस हा प्रकार करतात. या उलट संपूर्ण सोलापूर शहरामध्ये साधारणपणे 2000 BMS आणि BHMS आणि BOMS हे डॉक्टर आहेत, हे जनरल प्रॅक्टिस करतात. आज भारत हा अतिशय गरीब लोकांचा देश आहे आणि खेड्यामध्ये राहणारा देश आहे. खेड्यापाड्यामध्ये तर MBBS डॉक्टर्स नावाला सुद्धा औषधाला सुद्धा शोधून आपल्याला सापडणार नाहीत. त्याचबरोबर खेड्यापाड्यामध्ये लोकांपर्यंत आरोग्यविषयक सेवा पोहोचवण्यासाठी सरकारने ते जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर्स किंवा सब सेंटर्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा MBBS डॉक्टर्स आपली सेवा देण्यासाठी जात नाहीत. आज सरकारने कंपल्शन केलं आहे, तुम्ही जर तिथं जात नसाल तर प्रचंड मोठा आर्थिक दंड त्यांना सरकार करतं. दंड ते भरायला तयार होतात, परंतु खेड्यामध्ये आम्ही सेवा देणार नाही अशा पद्धतीचं एक काहीतरी हे आहे. आणि तसं पाहायला गेलं तर MBBS झाल्यानंतर जनरली डॉक्टर्स हे स्पेशलायझेशन किंवा सुपर स्पेशलायझेशन करण्याच्या मागे जातात आणि कन्सल्टंट प्रॅक्टिस करायला लागतात. कोणी MD होतो, कोणी MS होतो, कोणी MCH होतो, आणखीन काही काही मोठे डिग्रीज घेऊन सुपर स्पेशलायझेशन किंवा स्पेशलायझेशन करायला जातात. सामान्यतः MBBS व्यक्ती ही जनरल प्रॅक्टिस किंवा फॅमिली डॉक्टर ह्याकडे जात नाही. तो आज सोलापूरसारखं शहर, मी आज 30 वर्ष झाले शास्त्रीनगरसारख्या झोपडपट्टीमध्ये काम करतो. या ठिकाणी कष्टकरी समाज आहे. रोज कमवायचं आणि रोज खायचं. रोज संध्याकाळी काम केल्यानंतर मालक पगार देईल ते घेऊन घरी यायचं, येता येताच सामान आणायचं जेवणाचं. त्याचबरोबर औषधोपचाराचं सुद्धा हे करतात की रोज पगार झाल्यानंतर ते औषधं घेऊ शकतात आणि अतिशय मोजका तुटपुंजा पगार आहे, यातनं हे सगळं भागवायचं. आज जर हे सगळ्यांनी MBBS कन्सल्टंटकडे जायचं ठरवलं तर आज कन्सल्टंटची फी आपल्यासारख्या गरीब देशातल्या लोकांना परवडणार आहे का? बरं, कन्सल्टंट लोकांकडं ज्या वेळेला जायचं त्यावेळेला ज्या वेळेला पाठवायचं त्यावेळेला पाठवलं जातंच. समजा एखादा हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा मोठा सर्जरीचा प्रॉब्लेम आहे तर आमचे लोक काय ते करत बसणार नाही आहे. बरोबर. आमचे लोक काय करतात, सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, उलटी झाली आहे, जुलाब झाले, बाकीचे काय आहेत हे गोष्टीवर प्रायमरी जी सेवा आहे ती आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो आणि त्यानंतर पुढच्या हायर सेंटर्सला आम्ही पाठवून देतो. त्यामुळे आता ॲक्च्युली कॉम्पिटिशन असंच आमच्या दोघांमध्ये तशी काही नाही आहे. परंतु दुर्दैवाने अशा प्रकारचं एक चित्र उभं केलं जातं की आमच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे किंवा आम्ही दुसरं असं आहे की आज महाराष्ट्र सरकारने 2014 साली म्हणजे गेल्या वेळचं जे सरकार होतं काँग्रेस सरकार, त्याच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचा जो वैद्यकीय अधिनियम कायदा आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आणून BMS डॉक्टरांना ऑफिशियली, आयुर्वेद ग्रॅज्युएट्सना ऑफिशियली आयुर्वेद आणि युनानी ऑफिशियली ॲलोपॅथीची परमिशन महाराष्ट्रामध्ये दिली आहे. अशाच प्रकारची उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्ये पण परमिशन आहे. हे ॲक्ट अमेंड करून किंवा असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून, त्याचबरोबर गव्हर्नमेंट GO असतील, GR असतील, याच्या माध्यमातून साधारण आता 13 ते 14 राज्यांमध्ये
आयुर्वेद आणि युनानी ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना ॲलोपॅथीची परमिशन आहे. कारण आहे की देशाची आरोग्यविषयक गरज जी आहे ती भागणार नाही आहे, ती भागत नाही आहे. आणि आज जीपी केडर जे आहे, फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आहे, याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत अतिशय कमी पैशामध्ये चांगली आरोग्यविषयक सेवा पोहोचवण्याचं काम आम्ही जे करतो त्या कामाची खरोखरच सरकारला गरज आहे. आज पाठीमागचं गव्हर्नमेंट असू दे किंवा हे गव्हर्नमेंट असू दे, सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगली आरोग्यविषयक सेवा पोहोचवण्याचं एक व्रत त्यांनी स्वीकारले आहे आणि ती त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी अशा प्रकारचे हे सगळं सुरू आहे. परंतु आज मीडिया असेल, सरकार दरबारी असेल किंवा आमचे काही प्रतिस्पर्धी संघटना असतील वेगळ्या पॅथीच्या, त्यांनी असं एक चित्र उभं करायचा प्रयत्न केला आहे की हे कोणी आयुर्वेद ग्रॅज्युएट जे आहेत त्यांना काही येतच नाही. ॲक्च्युली 1-2 मार्कांनी MBBSची ॲडमिशन ज्यांची चुकलेली आहे, हुकलेली आहे, ते BMS BHMSला येतात आणि ते आपल्या समर्थ खांद्यावर आजपर्यंत त्यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा भार वाहिलेला आहे. परंतु असं असताना सुद्धा यांना काही येत नाही, अंगठेवाददार आहेत, अशा पद्धतीचं एक प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आमचे काही मित्र करतायत. आता ते त्याला आम्ही ह्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही ठिकठिकाणी त्याला आव्हान तर दिलेच आहे. परंतु आम्ही आता डिफेमेशनच्या केसेस सुद्धा टाकणार आहे. कारण कसं आहे, तुम्ही जे शिकता तेच आम्ही शिकतोय. आज ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेद असू दे किंवा होमिओपॅथी असू दे, हे ज्या वेळेला शिकतात, फॉर एक्झाम्पल ॲनाटॉमी शिकतात, शरीर रचना शिकतात. MBBS शिकणारा जो ॲनाटॉमी शिकतो त्याच्या ठिकाणी जे हृदय आहे त्याच्या शरीरामध्ये किंवा ते जे पेशंट, ते हृदय त्याच ठिकाणी असणार आहे आम्ही पाहणाऱ्या पेशंटच्या. जे शरीरामध्ये जेवढी हाडं आहे, अस्थी आहेत, तेवढे अस्थी तेही शिकतात, आम्ही शिकतो. वेगळं काही शिकत नाही. ब्रेनचे भाग किती आहे, एज्युकेशन सेम आहे, फिजिओलॉजी सेम आहे, सगळं आम्ही सेम शिकतोय. आम्ही सर्जरी, आज तुम्ही जर आमचा पेपर काढून पाहिला फायनल इयरचा, 4th इयर म्हणजे 3rd इयरचा किंवा कुठलेही पेपर काढून पाहिले तर आम्ही सगळं एक अर्धा भाग सगळा आयुर्वेदाचा असला तर अर्धा भाग, मोर दॅन 50% भाग ॲलोपॅथीचा असतो. सगळं आज माझा फायनलचा पेपर काढून बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये अपेंडिक्सची ऑपरेशन ऑफ अपेंडिक्स डिटेलमध्ये डिस्कस करा, त्याची ट्रीटमेंट डिस्कस करा. म्हणजे हे सगळं जे आहे हे असं असताना सुद्धा एक चित्र असं उभं करण्यात येतं की यांना काही येत नाही. आणि या संदर्भात आमचा लढा आहे. आणि जनमानसामध्ये हेही पाहिलं पाहिजे की सामान्य जनतेला आपण करतो तो ट्रीटमेंट परवडणाऱ्यासारखे आहे का. एखादा आज तुम्हाला सर्दी झाली आहे सर, आज तुम्हाला सर्दी झाली आहे, ताप आलेला आहे, खोकला आलेला आहे, व तुम्ही एवढ्यासाठी एखाद्या कन्सल्टंटकडे जाऊन त्याची वेळ घेणार का. तो 3 दिवसांनी वेळ देईल तुम्हाला. 3 दिवसांनी वेळ देणार, तो 300 ते 500 रुपये कन्सल्टेशन फी घेईल. त्याच्यानंतर तो हातभर हे लिहून देईल, इन्व्हेस्टिगेशन लिहून देईल, रक्त तपासा, लघवी तपासा, फोटो काढा आणि याच्यावर एक हातभर प्रिस्क्रिप्शन लिहून देईल. त्यानंतर हे सगळे करायला वेळ आहे का तेवढा, आणि तेवढा पैसा आपल्या गोरगरीब जनतेकडे आहे का. या उलट प्रत्येक वेळेला एक तर सेल्फ इम्युनिटी असते, दुसरं असं की थोड्याशा इलाजाने ते लोक बरे होतात. जे लोक बरे होत नाहीत त्यांना पुढं पाठवण्याचं काम आम्ही करतो. त्यामुळे एक सिस्टीम आपल्या देशामध्ये लागलेली आहे. ती सिस्टीम आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही, ही वृत्ती असू नये अशा पद्धतीने. नॉर्मली जर आपण MBBS डॉक्टर्सकडे बघितलं तर ते BMSला लिफ्ट देतात का, म्हणजे ते लोक त्यांना आपल्याबरोबर सहभागी करून घेतात का घेत नाहीत. हे कसं आहे सर, सामान्य जो MBBS हे डॉक्टर जे आहेत त्यांचे आमचे सगळीकडे खूप अतिशय मैत्रीचे खेळीमेळीचे संबंध आहेत, अतिशय चांगले संबंध आहेत. काही ठिकाणी मतभेद असतील परंतु अतिशय चांगले. आम्ही सगळे मिळून, ॲक्च्युली काय परिवर्तन हेच आहे की आपण सगळे मिळून ह्या देशाला पुढे आरोग्य हे जे आहे ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे. मी काय हार्ट सर्जरी करायला जाणार नाही किंवा माझा सर्जरी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं मनुष्य काय हार्ट सर्जरी करायला जाणार, तो ब्रेन सर्जरी करायला जाणार नाही. त्याच्या चौकटीत राहून तो काम करतो. बरं, आपण जर त्या चौकटीमध्ये आपण GP करू शकत नाही, आपण फॅमिली डॉक्टर करू शकत नाही, आपण खेड्यापाड्यात जाऊन सेवा देऊ शकत नाही, आम्ही करतो ना. बरोबर, त्याला अडकाठी आणायचं काही कारण नाही. आज अनेक ठिकाणी आमच्या या मित्रांनी कोर्टामध्ये केसेस पण लावलेल्या आहेत. निमा समर्थपणे सगळ्या केसेस हँडल करते, सगळ्या केसेस आम्ही लढतोय. आणि न्यायालयाचा दृष्टिकोन असेल, सरकारचा दृष्टिकोन असेल किंवा सामान्य माणसाची गरज असेल, या सगळ्या केसेसमध्ये 99% आम्ही जिंकतो. कारण आमचा सिलेबस आहे, आम्ही शिकतोय आहे, आम्ही सेवाही देतोय, हे सगळंच आहे. फक्त एवढंच आहे की मोठे ऑपरेशन तुम्ही लोक करत नाही, करतच नाही ना सर, करतच नाही. हार्ट ऑपरेशन कारण आमचा तो प्रांतच नाही, किडनी ऑपरेशन आमचा प्रांत. सर तुम्ही जर आज पाहिलं तर निग्लिजन्सच्या केसेस असतील किंवा ग्राहक पंचाच्या केसेस असतील डॉक्टरांवर, आमच्या डॉक्टर्स जर कुणाबद्दल बोलले म्हणून आमच्या डॉक्टर्सबद्दल जर पाहिलं तर तुम्हाला 0.01% सुद्धा केसेस आमच्या डॉक्टरांवर आढळणार नाही. बरोबर.
कारण आम्ही आमच्या चौकटीत राहूनच कामं करतो. निग्लिजन्सचा विषय आमच्याकडे फार येत नाही. बरं. आमच्या लोकांचे अनेक लोकांचे हॉस्पिटल्स पण आहेत. खेड्यापाड्यामध्ये आमचे हॉस्पिटल, शहरामध्ये मोठे हॉस्पिटल्स, मोठे हॉस्पिटल्स आहेत. त्यामधनं आम्ही ॲलोपॅथी, आयुर्वेद सर्व प्रकार अंडर वन रूफ आम्ही तिथे ते प्रसूतीशास्त्र वगैरे सगळं तिथं करण्यात येतं. बिलकुल बिलकुल. पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ना आमच्याकडे. प्रसूतीशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्स आमच्याकडे आहे. MD गायनेकॉलॉजी आयुर्वेदानंतर, BMS नंतर. आणि त्या गायनेकॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये ते सगळे प्रकारचे प्रसूती करतात, सिझेरियन सेक्शन करतात, त्यानंतर गर्भाशय काढायची शस्त्रक्रिया हिस्टेक्टॉमीसारखे करतात. हे सगळे शस्त्रक्रिया आमच्या ज्या सिलेबसमध्ये, आमच्या ज्या चौकटीत आहे ते सगळं आम्ही करतो. आता डॉक्टर साहेब, MBBS डॉक्टर्स जे आहेत ते त्यांच्याबरोबर ऑपरेशन करताना म्हणा किंवा अशा काही गोष्टी करताना ज्या मेडिकलमध्ये गरजेच्या आहेत त्यासाठी BMS डॉक्टर्सला बरोबर घेतात का? हे कसं आहे, बरोबर घेतात का म्हणण्यापेक्षा हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकावर आहे. ते सांगितलं की आमचे संबंध खूप चांगले आहे. आज कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला तर BMS डॉक्टरांशिवाय आमचे कुठलेही हॉस्पिटल पूर्णच होऊ शकत नाही. आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हाऊसमन्स जे आहेत ते सगळे BMS आहेत. कुठले आज सोलापूरमधले महत्त्वाचे हॉस्पिटल्स बघा, मोठे अश्विनी हॉस्पिटल असेल, रुग्णालय असेल, मार्कंडे, यशोधरा असेल, किंवा या सगळ्यामध्ये ICU कोण सांभाळतात? अच्छा, ICU सांभाळणारे सगळे BMS डॉक्टर्स आहेत. BMS आहेत. या व्यतिरिक्त सांगतो, आज महाराष्ट्र शासनाची संपूर्ण देशभरामध्ये गौरवलेली जी हे आहे योजना आहे 108 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. या 108 ॲम्ब्युलन्स सर्व्हिसवर 2700 डॉक्टर्स काम करतात. सगळे BMS आणि हे सगळे BMS आहेत. एकही याच्या मागे MBBS डॉक्टर एकही काम करत नाही. आणि 2700 डॉक्टर आहेत ना, सर्व प्रकारचे इमर्जन्सीज हँडल करतात. ॲम्ब्युलन्समध्ये एखादा पेशंट घेऊन जायचं म्हणजे तो इमर्जन्सीच असणार आहे. बरोबर आहे. मग ते रोड ॲक्सिडेंटची इमर्जन्सी असेल, हार्ट अटॅकची इमर्जन्सीज असेल, किंवा कुठले ॲक्सिडेंट असेल, बाकीचे बरोबर नैसर्गिक आपत्ती असेल, डिलिव्हरीचे केसेस असतील, हे सगळे हॉस्पिटल त्यांच्या गावापासून, घरापासून हॉस्पिटलपर्यंत सगळे मॅनेजमेंट जे आहे 108 मधली हे सगळे BMS करतात. आज RBSK राष्ट्रीय बाल कामगारांचं जे आरोग्यविषयक आहे, ह्या सगळ्यामध्ये काम कोण करतं तर BMS डॉक्टर करतात. म्हणजे हे हँड इन हँड केल्याशिवाय पर्याय नाही. आज जेवढे म्हणून प्रायमरी हेल्थ सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये सब सेंटर्समध्ये आणि प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये मेडिकल ऑफिसर जरी ऑन ड्युटी MBBS असला तरी सगळं ते सब सेंटर्स आणि सेंटर्स चालवायचं काम, तिथं इंटर्नी म्हणून काम करणारे किंवा हे करणारे सगळे BMS. आता डॉक्टर साहेब, औषधं दिली जातात. BMSचे डॉक्टर्स आयुर्वेदिक औषधे देतात? नाही, दोन्ही देतात. दोन्ही देतात. दोन्ही. अच्छा, ते दोन्ही औषधं द्यायची त्यांना परवानगी? बिलकुल परवानगी. ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी बिलकुल भारतातल्या 13 राज्यांमध्ये आहे. आता 14 राज्य पाईपलाईनमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये झालेले आता, परंतु ते पाईपलाईनमध्ये आता सरकार बदललं, आणखीन बाकीचं हे होईल. पण 14 राज्यांमध्ये आपण गृहीत धरू, भारतातल्या 14 राज्यांमध्ये BMS आणि BOMS म्हणजे ISM, इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परमिशन सरकारी स्तरावर मिळालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे ते ॲलोपॅथिक औषधं पण देऊ? बिलकुल बिलकुल. आता इफेक्टिव्ह औषधं कुठली आहेत? आयुर्वेदिक जास्त इफेक्टिव्ह आहेत का ॲलोपॅथिक जास्त इफेक्टिव्ह? कसं आहे, आयुर्वेदाने एक सांगितलं की तदेव युक्तम वैषज्यम यद आरोग्याय कल्पते. योग्य औषध कुठलं की ज्या औषधाने समोरच्या पेशंटचा आजार बरा होणार आहे. मग ते ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, समन्वयाने चिकित्सा केली पाहिजे. बरोबर. यामध्ये पॅथीचा झगडा नाही आहे. माझी पॅथी श्रेष्ठ का तुझी पॅथी श्रेष्ठ. पेशंटला सिंपथी ही सगळ्यात महत्वाची आहे. बरोबर. आणि पेशंटला त्याचा आजार कुठल्याही प्रकारचं मॅन्युप्युलेशन न करता, आजाराचं स्वरूप छोटं असताना मोठं न दाखवता, गरज नसताना ॲडमिशन आणि गरज नसताना ऑपरेशन्स न करता योग्य पद्धतीने चांगला उपचार कमीत कमी पैशामध्ये इफेक्टिव्ह उपचार करणं हे डॉक्टरचं ध्येय आहे. बरोबर. आणि ह्या पद्धतीने आम्ही सगळे लोक काम करतो. आता BMS लोकांना सध्या काही अडचणी काय येत आहेत आता? म्हणजे तुम्ही म्हणताय नियमा संघटना आहे, आम्ही हे करतोय ते करतोय. BMSला अडचणी अशा आहेत की आता मी आतापर्यंत आपण बोलत असताना सांगितलं की आज सरकार दरबारी असेल सगळीकडे मला परमिशन्स मिळालेले आहेत. सगळं असून सुद्धा आपण सुद्धा आता विचारताना प्रश्न परत विचारला की तुम्हाला परवानगी आहे का ॲलोपॅथी वापरवा? म्हणजे हा मीडिया असेल, सरकार असेल किंवा ब्युरोक्रेसी असेल, यांच्यामध्ये अजूनही हे पर्कोलेट होत नाही की यांना परमिशन आहे. बरोबर. कुठले एखादं काही मिसहॅप झालं, एखादा पेशंट एक्सपायर झाला तर पहिल्यांदा पेपरला बातमी अशी येते की ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नसताना असं का होतं? नाही, आता इंजेक्शनची परवानगी आहे, इंजेक्शन द्यायची परवानगी आहे ना, प्रॅक्टिकली परवानगी आहे, कायदेशीरित्या परवानगी आहे. परंतु बातमी येताना अशी येते. लोकमानसाच्या किंवा लोकांना हे सगळं मान्य आहे. बरोबर. तो मीडिया असेल, ब्युरोक्रेसी असेल, हे यांच्यामध्ये अजून ते येत नाही, पर्क्युलेट होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं असं आहे की
राजश्रय नाही मी मागाशी म्हटल्यासारखं, बरोबर. की आज जेवढं मोठं बजेट ॲलोपॅथीच्या ह्याच्यासाठी आहे, स्वदेशी शास्त्र असून सुद्धा आमच्यासाठी बजेट ठेवलं जात नाही. बरं. आमच्या लोकांच्या बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याचशा मागण्या आहेत, त्याबद्दल फार सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नाही. कारण आमची जी लॉबी आहे, आम्ही जनरल प्रॅक्टिशनर, आर्थिकदृष्ट्या फार आम्ही काय स्ट्रॉंग नाही आहेत सगळे आमचे लोक, की आमचे फार मल्टी स्टोरी टोलेजंग हॉस्पिटल्स आहेत, आम्ही करोडोनी कमवतो असा प्रकार नाही. जनरल प्रॅक्टिस करणारे साधे मध्यमवर्गीय डॉक्टर्स आहोत आम्ही. त्यामुळे आमच्या संघटना पण तशी गरीब आहे, संघटनेकडे फार मोठा पैसा नाही. परंतु एवढं सगळं असताना लोकांची सेवा करत असताना त्याचे ॲप्रिसिएशन न होता कोर्टात खेचलं जातं. आज अनेक आघाड्यांवर आमच्यावर अनेक कोर्टात केसेस प्रतिस्पर्धी संघटनेने लावलेल्या आहेत, की त्यांचं म्हणणं असं की आम्ही तर करणार नाही जीपी, आम्ही तर लोकांना स्वस्तामध्ये इलाज देणार नाही, बरोबर, आम्ही तर लोकांना त्यांच्या डोर स्टेपपर्यंत ट्रीटमेंट देणार नाही, आम्ही कमीत कमी पैशामध्ये इफेक्टिव्ह ट्रीटमेंट देणार नाही. तुम्ही देता तर तुम्ही द्यायचं नाही, आम्ही आडकाठे आणणार. आम्हाला कायदेशीरित्या परवानगी दिली, ऍक्ट अमेंड केला, कायद्यामध्ये बदल घडवला, त्याच्या विरोधात कोर्टात गेले, मुंबई हायकोर्टात गेले, कोर्टात केस लागली हायकोर्टामध्ये, आम्ही ती लढली. निमा आपण या ठिकाणी पार्टी होती, अशा पार्टी होऊन लढली. हायकोर्टात आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात अपील केलं, परत सुप्रीम कोर्टामध्ये पण आम्ही जिंकलो. बरोबर. आता परत त्यांनी त्या हायकोर्टात सुप्रीम कोर्टात द्यायची गरज नाही म्हणून सांगितलं. परत त्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये महाराष्ट्रामध्ये जी ऍक्ट अमेंडमेंट झाली ती आहे. आज दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये एक केस सुरू आहे. दिल्लीतल्या ॲलोपॅथी डॉक्टरच्या एका संघटनेने दिल्लीतल्या आमच्या लोकांवर केसेस घातल्या आणि मग ती हायकोर्ट वगैरे करत करत आता सुप्रीम कोर्टात आलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये निमा संपूर्ण देशभरातल्या 7.5-8 लाख इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या डॉक्टरांची केस अतिशय स्ट्रॉंगली लढते आहे. हा प्रचंड मोठा खर्च आहे. संपूर्ण देशभरामध्ये, देशात नाही देश विदेशामध्ये नावाजलेले आणि अतिशय प्रख्यात निष्णात वकील हरीश साळवे जे आहेत ते आमची बाजू त्या ठिकाणी मांडतायत, अतिशय स्ट्रॉंगली मांडतायत आणि आत्ताच्या घडीला तिथं स्टे पण मिळालेला आहे. हे सगळं आहे, पण हे करायची गरज आज आहे का? म्हणजे मी करत नाही, बरोबर, ह्याला जनतेला मी ट्रीटमेंट देणार नाही, पण तुम्ही द्यायची नाही, हा जो प्रकार आहे हा प्रकार थांबला. म्हणजे ह्या प्रकारचं जर एक हँड इन हँड सगळं छान चाललेलं आहे, सगळ्यांनी मिळून ट्रीटमेंट द्यायची, सगळ्यांनी मिळून देशाला निरोगी अवस्थेमध्ये न्यायचं आहे, हा कन्सेप्ट काही लोकांच्या डोक्यामध्ये येत नाही. बरोबर. तर त्यामुळं ह्या सगळ्या अडचणी आहेत. दुसरं एक NCISM बिल आता नवीन हे सरकार आल्यानंतर यांनी अनेक जुने कायदे मोडीत काढून नवीन कायदे आणायचं घाट घातलेला आहे. त्यामध्ये NMC बिल असेल जे ॲलोपॅथीच्या लोकांचं आहे, NCISM आमचं आहे आणि होमिओपॅथीच्या लोकांचा नवीन कायदा आणताय. या कायद्यामधल्या काही तरतुदी आमच्यासाठी चांगल्या आहेत, काही तरतुदी घातक आहेत. तर ते घातक जर तरतुदी आहे तसा जर कायदा झाला तर त्यामध्ये ट्रीटमेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोरगरिबांना खूप मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. बरोबर. त्यासाठी त्याच्या विरोधात एक मोठं आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये केलं. निमाच्या नव्हे भारताच्या इतिहासामध्ये 50,000 डॉक्टर्स, इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे 50,000 डॉक्टर एका वेळेला दिल्लीमध्ये आंदोलनासाठी उपस्थित होते आणि प्रचंड मोठा मोर्चा, 9 तास दिल्लीचं ट्रॅफिक जॅम झालं होतं. हे माझ्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे मोठं आंदोलन झालं. आम्ही सर्व म्हणजे नीती आयोगापासून सगळ्यांच्या संपर्कात आहोत, स्टँडिंग कमिटीच्या संपर्कात आहोत, मिनिस्ट्रीच्या संपर्कात आहोत, PMOच्या संपर्कात आहोत आणि या अधिवेशनामध्ये प्रॉबेबिलिटी बिल येण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जे काही बदल सुचवलेले आहेत, जे काही आमच्या मागण्या आहेत, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार हे सरकार करेल. कारण कसं आहे, सामान्य लोकांपर्यंत आरोग्य सेवाही पोहोचवायची आहे. बरोबर. दुसरं असं की येणारं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. बरोबर. आज 7-7.5 लाख डॉक्टर्स आमचे प्रचंड मोठ्या संख्येने देशभरामध्ये आहे. प्रत्येक डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असल्यामुळं, फॅमिली डॉक्टर असल्यामुळं तो प्रचंड मोठ्या लोकसंख्येशी निगडीत आहे. आणि एक इन्फ्लुएन्स आहे की एक स्थान निर्माण केलं समाजामध्ये, लोकांच्या मनामध्ये, की साध्या त्यांच्या घरातल्या साध्या गोष्टींच्या सुद्धा बद्दल आमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला जातो, कारण त्यांच्या घरातले ती पूजनीय व्यक्ती होऊन गेलेली असते. तर ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा एक प्रचंड मोठ्या जनमानसावर इन्फ्लुएन्स दाखवण्याचं एक ताकद आमच्या फॅमिली डॉक्टर्समध्ये आहे. ह्या सगळ्याचा विचार करून सरकार लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या चांगल्या आरोग्य सेवेसाठी आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत, न्याय मागण्यात, एक आहे आम्ही अन्याय मागणी केली नाही किंवा अव्वाचं सव आम्ही काही मागितलेलं नाही, त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल आणि येणारं जे बिल असेल ते आमच्या पर्यायाने संपूर्ण देशाच्या आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशी एक आशा आहे. आता डॉक्टर साहेब, बिल तर यायला पाहिजे समजा. ते आता माझं म्हणणं काय आहे की BAMS पण डॉक्टर्स आहेत, MBBS पण डॉक्टर्स आहेत. जर चर्चेच्या माध्यमातून
हा तुम्ही लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत का बिलकुल BMS करू आणि शकतो. MBBS? बिलकुल करू शकतो. हां. माय डोअर्स आर ओपन. बरं. ज्या वेळेला मी सेक्रेटरी म्हणून काम करत होतो, 8 वर्ष मी ऑल इंडिया सेक्रेटरी होतो, त्यावेळेला असा एक प्रयत्न केला होता मी. प्रतिस्पर्धी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना आम्ही सारखं हे करून अप्रोच होऊन त्यांची गाठ घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक महिने दाद दिली नाही. नंतर त्यांनी एकदा वेळ दिली. ती वेळ अशी दिली की मी दिल्ली एअरपोर्टवर आहे, मला एअरपोर्टवर 10 मिनिटं वेळेत तेवढ्यात येऊन भेटा. तरी आम्ही गेलो तिथे. तरी त्यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यांनी सांगितलं की प्रथमदर्शनी तरी बरं दिसतंय, आपण बसूया, हे करूया. परत काय फ्रुटफुल झालेलं नाही. परंतु सामान्य जो MBBS आहे, सामान्य जो BMS आहे, सामान्य जो ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आमच्याबद्दल वाईट हेतू किंतु परंतु नाही आहे. संघटनात्मक पातळीवर काही लोक करत असतील, परंतु आपण हँड इन हँड जर केलं तरच हे होणार आहे. आज सरकारला मी आव्हान दिलंय, बरोबर, तुम्ही बंदी घाला ॲलोपॅथीला. हां, बिलकुल बंदी घाला. टोटल देशभर बंदी घाला. माझा डॉक्टर एक क्रोसिनची गोळी सुद्धा लिहिणार नाही. पण देशाची आरोग्य व्यवस्था तुम्ही चालवून दाखवा. चालणारच नाही सर, नाही चालणार नाही आरोग्य व्यवस्था. दुसरं असं आहे, आज माझ्या लोकांनी ठरवलं की संपूर्ण देशभरामध्ये जेवढे म्हणून हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटल्समध्ये आमच्या लोकांनी काम करणं बंद केलं. चालणार हॉस्पिटल सर? नाही चालणार. मॅनपॉवरच नाही मिळत आहे सर. बरोबर, माणसं ऑलरेडी डॉक्टर्स कमी आहेत. हां, म्हणून म्हणलं की जे काय करायचं समन्वयाने करायचंय. माय डोअर्स आर ओपन आणि माझ्या संपूर्ण सगळ्या दृष्टीनं प्रयत्न ही सुरू आहे. आणि तसं झालं तर खूप चांगलं होईल. आपण आपल्या बेसिक कसं आहे माहिती का, आम्ही त्यांच्या क्षेत्रामध्ये कुठेही अतिक्रमण करत नाही आहे. बरोबर. आम्ही कुठेही जाऊन, मी मगाशी सांगितलं की आमचा कुठलाही डॉक्टर सर्जन झाला तर तो हार्ट सर्जरी करणार नाही. बरोबर. मी जनरल प्रॅक्टिस करतो, मी माझ्याकडं छोट्या ह्याच्यावर करेल. मी हार्ट अटॅक येणाऱ्या पेशंट आहे, किंवा पॅरालिसिस झालेला पेशंट आहे, किंवा आणखीन प्रचंड डिहायड्रेशन झालं, गॅस्ट्रो आहे, डायलिसिस, हे आम्ही हँडल करतच नाही सर. बरोबर. आमचं जो आहे चौकट ठरलेली आहे, चौकटीच्या बाहेर आम्ही जात नाही. आम्ही आमच्या चौकटीत आहे, तुम्ही तुमचं हे आहे, तुमचं आमचं कुठेही क्लॅश नाही आहे. तर उगीच एक इगो पॉईंट म्हणून एकमेकाशी लढण्यामध्ये आणि प्रचंड मोठा पैसा आणि शक्ती खर्च करून कटुता आणण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला अर्थ नाही आहे. आणि नॉर्मली आपण बघतो की कोर्ट मॅटर जर कुठल्या गोष्टीचा झाला तर त्याला सॉल्व्ह करायला खूप वर्ष निघून जातात. सर माझं म्हणजे आता सांगू नये, परंतु वी हॅव स्पेंड लॉट ऑफ मनी. आमची संघटना गरीब आहे तरी देखील आम्ही करोडोमध्ये खर्च करतो. असं करण्यापेक्षा माझ्या मते MBBS वाल्यांनी पण पुढे यावं. तुम्हाला माझं आव्हान आहे, ऍक्च्युअली माझं आव्हान आहे. आणि उलट BMS वाले तर त्यांना मला वाटतं पेशंट्स पण पाठवत असतात. आम्ही सपोर्टच करतो. आणि दुसरं महत्त्वाचं, आम्ही पाठवून जर तुमच्याकडे पेशंट येणार कसे येणार. हां, तर दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज करून केलं तर नक्कीच चांगलं परिवर्तन घडू शकतं. बिलकुल. परिवर्तन आज हा कार्यक्रमच परिवर्तन आहे. हे खरं म्हणजे प्रचंड मोठं परिवर्तन वैद्यकीय क्षेत्रामध्ये होईल. एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडणं विषय नसताना सुद्धा अकारण जे काही चालले आहे, कटुता म्हणा किंवा जे असेल, त्या ठिकाणी थांबलं तर आपण पूर्ण ताकदीने, पूर्ण शक्तीने हा देश रोगमुक्त आणि सशक्त सुदृढ करण्याचं कामी आपण येऊ शकू. दुसरं लक्ष आहे ते गोवरचं सध्या चालू आहे, गोवर आणि रुबेला. तर हे ॲक्च्युली काय इश्यू काय आहे? बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे त्यांना त्याच्यावर विश्वास नाही आहे. या लसीकरण जे आहे, कसं आहे, सरकार आपलं सर्वांसाठी आरोग्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत आहे. बरोबर. आणि अतिशय अभिनंदनीय प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहे. मिजल्स आणि रुबेला हे जे वॅक्सिन आहे, हे सुद्धा त्याच ह्याच्यातलं आहे की 9 महिन्यापासून ते 15 वर्षाच्या प्रत्येक बाळाला, मुलाला हे लस दिलीच पाहिजे. कारण एक छोटीशी लस आहे, ते दिल्याने थोडंसं तात्कालिक काही लोकांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे साध्या इंजेक्शननी पण होतात. एखादी गोळी, एखाद्याला कसं आहे, लाखामध्ये एखाद्याला पॅरासिटामॉलची सुद्धा गोळी चालत नाही, एखाद्या गोळीची ॲलर्जी रिॲक्शन असते. तसं लाखामध्ये एखाद्या बालकाला काहीतरी पुरळ उठले किंवा काय झालं होऊ शकतं, तर होऊ शकतं. परंतु ही लस देणं अतिशय एक कवच आहे, एक शिल्ड आहे, एक ढाल आहे. हे भविष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या आजारांपासून वाचवण्यासाठीचं एक हे आहे. तर या संदर्भात सरकार खूप जनजागृती करत आहे. आम्ही निमाचे डॉक्टर्स असेल, IMAचे डॉक्टर्स असेल, बाकीचे होमिओपॅथी डॉक्टर, हे सगळेजण याच्यावर काम करत आहेत. सरकार काम करत आहे आणि लोकांमध्ये मीडिया काम करत आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पण काही गैरसमज मुद्दाम पसरवले जात आहेत. त्यात एखादा हे होऊ शकतं की ऋषिकेश डोंबाळे नावाचा एक मुलगा, याच्यामध्ये आता नुकतंच त्याचं दुःखद निधन झालं. पण त्याच्यामध्ये त्याचं काय असेल ते पुढे येईल. परंतु निदानामध्ये असं दिसतंय की तो या वॅक्सिनमुळे काही त्याचा मृत्यू झाला असं दिसत नाही. पण ते जे काय असेल ते पोस्टमार्टमचे त्याचे रिपोर्ट्स असतील किंवा याच्यावर चालू आहे, सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे.
जे असेल ते बाहेर येईल. पण ते एखाद्या लस घेतल्याने कुठलीही व्यक्ती दगावते असं जनरली होत नाही. एक चांगलं स्टेप सरकारने उचललेले आहे. सर्व लोकांनी, सर्वच पालकांनी याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. शाळांमधून हे काम सुरू आहे. शाळांच्या व्यवस्थापनाने सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी हे घेतलेली आहे. काही लोकांनी असे गैरसमज पसरवले की ह्याच्यामुळं मुलंच होणार नाहीत, पुढं मुलं होऊ नये म्हणून पुढं असं काही नाहीये. तसं काही नाही. साधं आपण पूर्वी सुद्धा MMR ची लस देतच होतो प्रत्येक बाळाला, मिझल्स, मम्स आणि रुबेला. त्यातलंच आहे MR, मिझल्स आणि रुबेला. जे वेगळं काय आपण करतो अशातला भाग नाही. गैरसमज पसरवण्यापेक्षा सरकारच्या ह्याला आपल्या चांगल्यासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, आपले मुलं निरोगी राहण्यासाठी लोकांनी ह्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि उत्स्फूर्तपणे येऊन ही लस आपल्या बालकांना दिली पाहिजे. डॉक्टर साहेब, आता निमाचे तुम्ही अध्यक्ष झाला, पण हे अध्यक्षपद तुम्हालाच कसं मिळालं आणि ते सोलापुरातच कसं काय आलं? नाही, कसं आहे, निमा हे लोकशाही पद्धतीने सगळी वेळेला निवड होत असते. ही 3 स्तरावर काम करते. लोकल बॉडीज असतात, त्यानंतर स्टेट बॉडीज असतात आणि सेंट्रल बॉडीज असतात. मी 1997 साली सोलापूरमध्ये निमाची पुनर्स्थापना केली आणि त्यावेळेला पहिला अध्यक्ष निमाचा सोलापूर शाखेचा मी झालो 97. आणि काम करत करत मी मग महाराष्ट्रावर काम करत गेलो. महाराष्ट्रामध्ये मी 5 वर्ष सेक्रेटरी होतो, 1 वर्ष अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर ऑल इंडिया आपण जे काम करत जातो, अहोरात्र काम करणं आणि चांगलं काम करणं, लोकांना त्यामध्ये हे वाटलं तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका असतात आमच्याकडे दर 2 वर्षांनी. निवडणुकांच्या माध्यमातून नेमणुका होतात. लोकल लेवलवरनं तुम्ही स्टेटवर जाता, स्टेटवरून सेंट्रलवर जाता. ती एक साखळी पद्धत आहे. परंतु प्रत्येकाला उभारायचा अधिकार असतो. परंतु कामाच्या माध्यमातून आजपर्यंत मी इतक्या वर्ष, साधारणपणे 21-22 वर्ष झाले मी निमाचं कामही करतो आणि प्रत्येक वेळेला मी पदावर आहे. हे करत असताना सुदैवाने म्हणा किंवा कामाची पद्धत म्हणा किंवा मी केलेलं काम म्हणा, माझ्या विरुद्ध आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणी फॉर्म भरलेला नाही. माझी प्रत्येक वेळेला बिनविरोध निवड होत गेली. 8 वर्ष म्हणजे रेकॉर्ड ब्रेक, ऑल इंडियाचा 8 वर्ष मी सेक्रेटरी होतो आणि आता गेली 1.5 वर्ष झाले मी अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. बरेचसे बदल आणि बरेचसे चांगल्या गोष्टी आम्ही घडून आणल्या, अनेक नवीन नवीन गोष्टी आणल्या आणि याच्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये प्रचंड संख्येने आमची संघटना ताकदीनं वाढली आणि सगळ्या राज्यांमध्ये त्याचे स्टेट युनिट्स आहेत ते खूप इफिशियंटली काम करत आहेत. आणि ऑल इंडिया लेवलवर आमची सेंट्रल बॉडी ही काम करते, खूप इफिशियंटली काम करते आणि एक चांगलं संघटन. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारं सगळ्यात मोठं संघटन, अशा प्रकारचा एक गौरव आमच्या संघटनेचा होतो. आता नॉर्मली डॉक्टर साहेब, तुम्हाला काय असं काय वाटतं की BMS आणि MBBS समजा ह्याच्यामध्ये काही असे वाद आहेत, हे वाद कशा पद्धतीनं सोडवता येतील? कॉम्प्रोमाइज करून जास्त व्यवस्थित आहे असं तुम्हाला वाटतं का? हे कसं आहे, आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज हा विषय होऊ शकतो. कॉम्प्रोमाइज किंवा काय की कोणी कोणाचे दुश्मन नाही आहेत. हा, बरोबर. आपण एक समान उद्दिष्ट घेऊन बाहेर पडलेलो आहोत. करेक्ट. आणि कोणी कोणामध्ये तसं म्हणजे फार इंटरफेअर पण करत नाही. पण काही लोक असं प्रत्येक ठिकाणी काही प्रवृत्ती असतात की दिलेली चौकट ओलांडणारे काही लोक असतात. पण तो एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये काही लोक असे 1-2-5 लोक असतील अगदी निग्लिजिबल, तर ते काय ते अपवादात्मक असतात. त्याचं पण ठीक आहे, काही करता येईल. परंतु मला असं वाटतं की आजपर्यंत जे झालं ते समन्वयाने आपण हे करू शकतो. कोर्टामध्ये निष्कारण पैसा आणि ही वेळ घालवण्यापेक्षा लोकांना हे करू शकतो. दुसरं असं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर आम्ही एक सरकारला परिवर्तन, आपण नावाचा यायचं परिवर्तन आणण्यासाठी एक सरकारला आम्ही एक योजना सांगितली. पूर्वीच्या सरकारला पण दिली, आत्ता पण दिली, की देशभरामध्ये जेवढे म्हणून MBBSचे कॉलेजेस असतील, जेवढे म्हणून होमिओपॅथीचे कॉलेज, जेवढे म्हणून आयुर्वेदाचे कॉलेज असतील, ह्या सगळ्या कॉलेजेसच्या मध्ये एक समानच सिलेबस, समानच कोर्स सगळीकडे शिकवा. इंटिग्रेशन असावं की जो कोणी भारतातनं डॉक्टर होऊन जाईल, भारतातल्या डॉक्टरला ॲलोपॅथी यायला पाहिजे, आयुर्वेदही आलं पाहिजे आणि होमिओपॅथी आलं पाहिजे. तिन्ही सर्व प्रकारचं एक संमिश्र इंटिग्रेशन करून एक कोर्स तयार करून आम्ही सरकारकडे दिलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. पण ज्याला स्पेशलायझेशन करायचं ना, तो त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करेल किंवा सुपर स्पेशलायझेशन तो त्याच्यामध्ये करेल. पण बेसिक जे आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जो पदवी घेऊन बाहेर पडतो त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. काळात आयुर्वेदामध्ये सुद्धा अतिशय चांगली औषधं आहेत, होमिओपॅथीमध्ये सुद्धा अतिशय चांगली औषधं आहेत, ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत, कुठलंही शास्त्र परिपूर्ण नाही. पण आपल्यामध्ये जे कमतरता आहे ती दुसरीकडनं घ्यायला काय हरकत आहे? अगदी स्वतःसुभा मांडायची काही गरज नाही. की ॲलोपॅथीमध्ये काही चांगले हे आहेत, आयुर्वेदामध्ये काही चांगली औषधं आहेत, काही औषधामध्ये हात टेकलेले आहेत ॲलोपॅथीने, की आमच्याकडे औषधं नाहीत बाबा, ते सुद्धा आयुर्वेदाची औषधं
अनेक ॲलोपॅथीचे डॉक्टर्स कन्सल्टंट प्रिस्क्राईब करतात, त्यांना माहीत आहे की या ठिकाणी हेच औषधं लागू पडतात. काही होमिओपॅथिक औषधं अतिशय वंडर ड्रग्ज आहेत. करेक्ट. मग ते सगळ्याचं जर समन्वयाने चिकित्सा केली तर देशातल्या जनतेचं कल्याण होणार आहे, जनतेचं भलं होणार आहे, कुठल्याही प्रकारचे वाद राहणार नाही. आणि बऱ्याच राज्यांमध्ये असं आहे, नॅशनल मेडिसिन हा संकल्पना बऱ्याच राष्ट्रांनी घेतलेला आहे की त्यांनी त्यांचं ट्रेडिशनल आणि ॲलोपॅथी आधुनिक या सगळ्याचं एक हे करून कंडेन्स करून त्यांचा एकत्रित कोर्स करून चीन असेल, व्हिएटनाम असेल, जपान असेल यामध्ये ट्रेडिशनल त्यांचं आणि आधुनिक ह्यांचं एक मेलमिलाप करून एक सुंदर त्यांनी कोर्स तयार केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडचं लाईफ स्पॅन, त्यांच्याकडची आरोग्य सेवा आणि त्यांच्यातल्या जनता ही आपल्यापेक्षा जास्त आरोग्याबाबतीत सुखी आहे. कॉम्बिनेशन पाहिजे, कॉम्बिनेशन, एक इंटिग्रेशन म्हणतो, हेच आमचं ध्येय आहे. इंटिग्रेशन हेच आमचं ध्येय, त्यासाठीच आम्ही काम करतोय. आणि सरकारला सुद्धा प्रथमदर्शनी तर असं वाटतंय की त्यांना हे कन्सेप्ट पटलेलं आहे, त्या दृष्टीने काही पावलं उचलतील अशी एक आशा आहे. पाहूया. पण उशीर होतो. उशीर म्हणजे काय, ते सरकारी काम आणि थोडंसं ते वेगवेगळे चॅनल्समधनं त्यांच्या पद्धतीने ते यावं लागतं. त्याच्यावर ते लॉ अँड ज्युडिशरी जी असते ती काम करते. ते लॉ अँड ज्युडिशरीच्या माध्यमातून काय योग्य आहे, काय अयोग्य, मग नीती आयोगाकडे जाईल. बरेचसे त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंटमधनं ते प्रोसिजर आहेत. तर मित्रांनो, आपल्या हे लक्षात आलेलं आहे की BMS आणि MBBS हे दोघेही डॉक्टर्स आहेत, पण थोडासा एज्युकेशनचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये थोडासा फरक आहे. आणि ते लोक पण रिस्क घ्यायला तयार नाहीत. मोठे ऑपरेशन्स आम्ही करणार नाही हार्टचे वगैरे ते लोक म्हणतात. MBBS वाल्यांनी त्यांना सहकार्य करावं, त्यांनी MBBS वाल्यांना सहकार्य करावं आणि काहीतरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोघांनी मिळून परिवर्तन आणावं. असं जर झालं तर भांडत बसायची गरज नाही. ते त्यांची मदत घेऊ शकतात, हे त्यांची मदत घेऊ शकतात आणि एक चांगलं आयुर्वेद, ॲलोपॅथ, युनानी असं चांगलं ट्रीटमेंट आपल्या सगळ्यांना मिळू शकतं. तर नक्कीच ह्याच्यामध्ये जर परिवर्तन घडलं तर आपल्या सर्वांचा फायदा होणार आहे. धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांची मुलाखत पाहिलीत आणि ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे BMS आणि MBBS हा प्रॉब्लेम लवकरात लवकर चर्चेमध्ये जर सॉल्व्ह झाला तर नक्कीच आपला जनतेचा नक्कीच फायदा होणार आहे. एक चांगली ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकेल आणि डॉक्टर्समध्ये पण चांगलं कॉम्प्रोमाइज होऊ शकेल. तर परिवर्तनच्या माध्यमातून माझी ही इच्छा आहे, हे सगळे एकत्र आले पाहिजेत आणि एकत्र मिळून यांनी आपल्या देशामध्ये काम केलं पाहिजे. आपल्या परिवर्तन कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या सोलापूर स्मार्ट सिटीला शुभेच्छा देण्यासाठी काही लोक पुढे आलेले आहेत, ते हार्दिक शुभेच्छा देत आहेत. तर पाहूयात आपण काही छोट्या जाहिराती. नमस्कार, मी संतोष जगती. सोलापूर शहराच्या सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणजे आपलं सोलापूर शहर आता ते आता काट टाकत आहे. सिद्धरामेश्वराच्या या हुतात्म्या नगरीमध्ये स्मार्ट सिटीबद्दल संतोष जनरल स्टोअर, संतोष इस्टेट एजन्सीतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सोलापूर स्मार्ट सिटीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये लक्ष्मी मार्केटचं पण नाव मी पेपरमध्ये वाचलेलं आहे आणि लक्ष्मी मार्केटचं चांगली जर सुधारणा झाली, लक्ष्मी मार्केटमुळं आणखीन चांगली एक मंडई निर्माण होईल आणि लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह निर्माण होईल. सोलापुरात आणखीन चांगले वस्तू निर्माण झाल्यानंतर लक्ष्मी मार्केटच्या चांगल्या रूपांतरमुळं मार्केटच्यामुळं धंदा पण वाढेल आणि लोकांना सुखसुविधा मिळतील. सोलापूर स्मार्ट सिटीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामार्फत जे काही निवेदन दिलं आणि त्या सोलापूर शहराची स्मार्ट सिटी म्हणून जी काही निवड झाली, त्या निवडीच्या अंतर्गत प्रचार आणि प्रसारासाठी सोलापूर चॅनेलतर्फे परिवर्तन परिवारामार्फत जी काही धडक मोहीम आणि प्रचार चालू आहे, त्या प्रचाराकरिता आमच्या आवटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, अखिल भारतीय अध्यक्ष निमा संघटना. आता सगळीकडे आपण ऐकतोच आहे की देशभरामध्ये
केंद्र सरकारने विविध ठिकाणी स्मार्ट सिटीची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे आणि सोलापूरची ही निवड त्यामध्ये झालेली आहे. स्मार्ट सिटी होताना शहर सुशोभित आणि सुंदर तर होईलच, परंतु माणसं स्मार्ट होणं आणि त्यांच्या सवयी बदलणं हे जास्त गरजेचं आहे. स्मार्ट सिटीचं सगळ्यात मोठं लक्षण जे आहे ते स्वच्छता आणि परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या दोन्ही गोष्टींकडं प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. सोलापूर हे एक मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. संपूर्ण सोलापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक रुग्ण हे सोलापूरमध्ये वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी येत असतात. अतिशय किफायतशीर भावामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वैद्यकीय उपचार या ठिकाणी आणि सेवा सुविधा सोलापूरमध्ये मिळतात. हे स्मार्ट सिटीमध्ये एक ॲडिशन आहे. परंतु माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपण स्मार्ट सिटी जरी झालं तरी आपण स्वतः स्मार्ट सिटी मेंटेन करणं आणि ते स्मार्ट टिकवणं ही आपली सगळ्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की केंद्र सरकारने जी काही योजना आता आणलेली आहे त्या योजनेला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपली जबाबदारी समजून आपलं शहर जे स्मार्ट करून देत आहेत ते स्मार्ट टिकवावं, त्याचा स्मार्टनेस टिकवावा आणि आपल्या स्वतःमध्ये सुद्धा स्मार्टनेस आणावा अशी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि या स्मार्ट सिटी उपक्रमासाठी केंद्र सरकारला आणि सोलापूर महापालिकेला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. गुलाम मोहम्मद शेख, सेवानिवृत्त शिक्षक. आपलं सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी होत आहे आणि या शहर हे लवकरात लवकर स्मार्ट व्हावं आणि यासाठी जे परिवर्तन हा जो कार्यक्रम राबवत आहे या परिवर्तनच्या कार्यक्रमाला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. आमच्या दोघांतर्फे पूर्ण शुभेच्छा आहेत. नमस्कार, मी अधिसेविका वर्ग 2 सेवानिवृत्त सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर. मी इथे परिवर्तन या कार्यक्रम जो चालू आहे स्मार्ट सिटीचा अंतर्गत त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि स्मार्ट सिटीचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, इन चॅनल सोलापूरतर्फे परिवर्तन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या कार्यक्रमाचा उपक्रम राबवत आहे. मी डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे, बालरोग तज्ज्ञ. आणि मी डॉक्टर संदीप कादे, बालरोग तज्ज्ञ, नवजीवन बाल रुग्णालय, रामलाल चौक, सोलापूर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर फिरोज सय्यद, बेगमपेठ पोलीस चौकीजवळ माझा ऑक्सिजन चेस्ट क्लिनिक आहे. मी फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहे. आपल्या सोलापूर स्मार्ट होण्यासाठी आणि स्मार्ट सिटी होण्यासाठी जी वाटचाल चालू आहे त्याच्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि जे आता जे काम ते जोरात चालू आहे, आता पण ते रंगभवन चौकात बघतो आहे, ते तसंच काम पूर्ण सोलापुरात लवकरात लवकर व्हावं ही माझी मनापासून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार, मी पार्वती मंगरुळे, इंचार्ज सिव्हिल हॉस्पिटल आयुष्यभर मी रुग्णसेवा करण्यास मी आयुष्य वेचले. सोलापूर सिटी स्मार्ट होणारे ऐकून फार आनंद झाला. स्मार्ट सिटी होण्यासाठी सोलापूरवासियांना माझे हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून शुभेच्छा. धन्यवाद. आरोग्याच्या परिपूर्णतेसाठी हवा तर सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल, त्यासाठी पर्याय एकच, कृष्णामाई नर्सिंग होम. टेस्ट ट्यूब बेबी, सोनोग्राफी आणि एंडोस्कोपी सेंटर, वंध्यत्व निवारण केंद्र, दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्व शस्त्रक्रियांची सोय, प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी, बाळंतपण, कुटुंब नियोजन, कॅन्सर निदान, कॉलोपोस्कोची सुविधा, अल्ट्रासोनोग्राफी, कलर डॉपलर, BCG,
रक्त लघवी तपासणी सुविधेसह 24 तास सेवा, IVF लॅब, CO2 इन्क्युबेटर, ICSI मशीन लॅमिनर फ्लो, एम्ब्रिओ क्रायो प्रिझर्वेशन युनिट, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपी, IOI लॅबनं परिपूर्ण सोलापुरातील आरोग्यवर्धक हॉस्पिटल कृष्णामाई नर्सिंग होम, किल्ला बागेजवळ मुरारजी पेठ, सोलापूर.